जी स्फोटामध्ये कार वापरली गेली कालच्या दिल्ली स्फोटामध्ये ती कार होती Hyundai i20 या श्रेणीमधली। ही प्राथमिक माहिती होती पोलिसांची आणि त्यानंतर या कारचा तपास सुरू झाला। या कारची पहिली नोंदणी झाली होती दिल्लीच्या शेजारी राज्य असलेल्या हरियाणामध्ये। HR26C7674 असा या कारचा क्रमांक होता। 18 मार्च 2025 ला या कारची हरियाणामध्ये नोंदणी झाली होती। नोंदणी करताना या कारचा मालक होता मोहम्मद सलमान। मोहम्मद सलमाननं काही काळानंतर ही गाडी विकली होती नदीम नावाच्या एका व्यक्तीला। त्यानंतर या नदीमनं सुद्धा ही गाडी विकली होती आणि त्यानं गाडी विकली होती त्या व्यक्तीचं नाव होतं तारिक। ज्या तारिकला ही गाडी विकण्यात आली होती त्या तारिकचा संबंध काश्मीरमधला पुलवामा हल्ल्याशी असल्याचा संशय सध्या तपास यंत्रणांना आहे। जी कार वापरली गेली हल्ल्यामध्ये ती कार आतापर्यंत किमान 7 वेळा विकली गेली असावी असाही संशय तपास यंत्रणांना आहे।